कॅमेरा क्वालिटीवरून तर तुम्हाला समजलंच आहे दॅट वी हॅव अपग्रेडेड टू न्यू फोन. मी यावर्षीचं विजन बोर्ड बनवतच होते आणि त्याच्यामध्ये ना मी या फोनचा पिक्चर टाकलेला, बट बिफोर आय कुड प्रिंट इट माझ्या हातामध्ये हा फोन ऑलरेडी आलेला होता. हाय गाईज, वेलकम टू माय कॉर्नर. आज आपण बोलणार आहोत विजन बोर्ड्सवरती. आय हॅव बिन डुईंग विजन बोर्ड्स आय थिंक सिन्स 3-4 years नाव, अँड ट्रस्ट मी, विजन बोर्ड्स रिअली डू वर्क. मी जेव्हा विजन बोर्ड्स बनवायचे ना, माझे फ्रेंड्स लिटरली मला मॉक करायचे की हे काय करतेस, हे काय रंगरंगोटी करतेस, हे काय आर्ट्स अँड क्राफ्ट करतेस आणि आमची भिंत खराब करतेस भिंतीवरती चिटकवून, आणि सगळे मिळून मजाक उडवायचे. बट आज तेच फ्रेंड्स विजन बोर्ड बनवतात आणि मला कॉल करून विचारतायत की एक्झॅक्टली काय टाकायला पाहिजे. अँड बाय द वे, हॅपी न्यू इयर. आय नो थोडंसं लेट झालेलं आहे, बट बेटर लेट दॅन नेव्हर. सो आजच्या टॉपिकवरती आपण बोलूयात विजन बोर्ड्स. विजन बोर्ड्स ना बेसिकली पिक्चराइज्ड गोल्स असतात. बेसिकली तुम्हाला जे काय पाहिजे, जे काही तुमचे गोल्स आहेत ते तुम्ही पिक्चर फॉर्ममध्ये चिटकवतात आणि त्याला बघून स्वतःला इमॅजिन करतात आणि मग तसं मॅनिफेस्ट करतात. सो विजन बोर्ड्स आर रिअली व्हेरी इफेक्टिव्ह अँड आय थिंक दे आर दी फास्टेस्ट वे टू मॅनिफेस्ट एनिथिंग यू वॉन्ट इन लाईफ. बिकॉज कसं असतं ना, जेव्हा आपण डाऊन असतो लाईफमध्ये किंवा जेव्हा आपल्याला सॅड फील होत असतं, जेव्हा आपण लॉस्ट असतो, एकदा त्या विजन बोर्डच्या पिक्चरकडे बघितलं ना की अपने आप आपले फिलिंग्स चेंज होतात. अपने आप आपल्याला मोटिवेशन येतं की यार हा मला हे पाहिजे लाईफमध्ये, आणि ते पिक्चर्स बघूनच आपला मूड इन्स्टंटली असा चेंज होऊन जातो. सो विजन बोर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी तुम्हाला असंच काही पण नाही सांगणार आहे. मी माझ्या मागच्या वर्षीचा विजन बोर्ड ॲज अन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ईच अँड एव्हरी डिटेल सांगणार आहे की कसं विजन बोर्ड बनवायला पाहिजे, काय चुका नाही करायला पाहिजेत, काय एक्झॅक्टली करायला पाहिजे. अँड इफ यू आर न्यू टू दिस तर तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे. सो स्टे विथ मी टिल दी लास्ट. ओके, सो हा आहे माझा विजन बोर्ड. खूप मोठा आहे. आय थिंक हा स्क्रीनमध्ये सुद्धा येणार नाही, बट इट्स ओके. हा माझा 2 वर्षाचा विजन बोर्ड आहे आणि यावर्षी पण मी एवढाच मोठा बनवलेला आहे. एनिवेज, सो बेसिकली ना द फर्स्ट थिंग, विजन बोर्ड्स बनवताना द फर्स्ट थिंग यू शुड डू इज डिवाइड युअर लाईफ इन सेगमेंट्स. फॉर एक्झाम्पल हेल्थ, रिलेशनशिप, मनी, लाईफस्टाईल, करिअर, काय म्हणतात, फूड हॅबिट्स, एनिथिंग. तुम्हाला जे काही तुमचे गोल्स आहेत ना ते बेसिकली तुम्ही एका सेक्शन्समध्ये डिवाइड करा. आणि मग त्या सेगमेंट्समध्ये डिवाइड केल्यानंतर ना राईट डाऊन गोल्स इन फ्रंट ऑफ इट. फॉर एक्झाम्पल हेल्थमध्ये माझे गोल्स होते की मला टोन्ड बॉडी पाहिजे, माझी स्किन अशी पाहिजे, मला केस अशी पाहिजे. अँड इफ यू कॅन बी ॲज स्पेसिफिक ॲज यू कॅन. फॉर एक्झाम्पल मला जिमवाली टोन्ड बॉडी पाहिजे, माझं वेट एवढं पाहिजे, किंवा माझी स्किन एकदम अशी ग्लास स्किन पाहिजे. और फॉर एक्झाम्पल करिअर ऑर फिनान्शियल गोल्स. जर तुम्हाला पाहिजे असेल की या इयरच्या एंडपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स पाहिजे, और तुम्हाला एवढे पैसे कमवायचे, तर तुम्हाला हा जॉब पाहिजे, हे बिझनेस पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही स्पेसिफिक होऊ शकता, जेवढं तुम्ही डिटेल्ड होऊ शकतात ना, तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये व्हा. सो दॅट जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघचाल ना, तुम्ही ॲक्च्युली फील करू शकताल. आणि मॅनिफेस्टेशन इज ऑल अबाउट द फीलिंग, द फ्रिक्वेन्सी. हे मी आधी पण सांगितलेलं आहे. सो अजून टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल्स दाखवते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, सो आधी आपण ना हेल्थ सेक्शनकडे बघूयात जे मी टाकलेलं आहे. सो माझं गोल होतं की मला अशी टोन बॉडी पाहिजे, अशी स्किन पाहिजे आणि असे केस पाहिजे. ट्रस्ट मी, लग्नाच्या टाईमला मी इतकी जास्त हेल्थकडे लक्ष देत होते आणि मी जिम रेग्युलरली करत होते. सो ही अशी एक्झॅक्ट अशी बॉडी तर नाही, बट हां माझी बॉडी टोन झाली होती आणि माझे जे गोल्स होते की मला हे एवढं वेट पाहिजे ते मला नक्की भेटलेलं होतं. त्याच्यानंतर अशी स्किन. सो मी ना माझ्या स्किनसोबत खूप जास्त स्ट्रगल केलं होतं जस्ट लग्नाच्या आधी ना. आय डोंट नो काय झालेलं, बट एकदम छोटे छोटे असे पिंपल्स झाले होते अँड आय वॉज डेस्परेटली इन नीड ऑफ अ डर्मॅट और समवन जे मला हे स्किन एकदम माझी क्लिअर करून देईल. बट इव्हेंच्युअली जसं जसं लग्न जवळ आलं माझी स्किन अपने आप एकदम क्लिअर झाली आणि एकदम ग्लास स्किन झाली. सो एक्झॅक्टली ही स्किन तर इट्स स्टिल अ गोल, बट येस स्किन एकदम क्लिअर झालेली आहे आणि एकदम अशी ग्लोईंग झाली होती. आणि केस
याच्यावरती तर मी 100% सांगू शकते की आय हॅव अचीव दिस गोल. म्हणजे केसांची फक्त एवढी लेंथच नाही, बट असे वेवी केस आणि हा कलर स्पेसिफिकली, हे मी मागितलं पण नव्हतं ॲक्च्युली. हे मी मागितलं पण नव्हतं ॲक्च्युली, बट जस्ट बिकॉज मी हे पिक्चर टाकलं होतं तर माझे केस आणि याचा कलरच झालेला एक पॉईंटला. सो येस, हेल्थचं तर मी फॉर शुअर अचीव केलं होतं. आय थिंक याच्यामध्ये गडबड थोडीशी ही झाली की रॅदर दॅन जस्ट एंड गोल्स, व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन पुट द प्रोसेस ऑल्सो. म्हणजे काय की हेल्दी लाईफस्टाईल झाली, और जिमला जातानाचे फोटोज झाले, किंवा वर्कआउट करतानाचे फोटोज झाले, रनिंग करतानाचे फोटोज झाले. जर मी याच्यासोबत ना प्रोसेसचे पण फोटोज टाकले असते ना, तर आय थिंक डेफिनेटली मी हे अचीव केलं असतं. सो या विजन बोर्डमध्ये मी तशी चुकी केलेली नाही आहे. या विजन बोर्डमध्ये मी एक्झॅक्टली डिटेल्ड मला कुठल्या टाईप ऑफ वर्कआउटनी कशी बॉडी पाहिजे मी ते सुद्धा टाकलेलं आहे. मी जिमचा फोटो लावलेला आहे आणि तशीच बॉडी जी अचिवेबल आहे, असं नाही की एकदम सिक्स पॅक्स आणि एकदम अशी मसल्स, म्हणजे अचिवेबल आहे आणि जशी मला पाहिजे मी तसं टाकलेलं आहे. सो वन थिंग यू मस्ट डेफिनेटली ॲड इन युअर विजन बोर्ड इज रॅदर दॅन जस्ट दी एंड गोल्स, यू कॅन ॲड पिक्चर्स ऑफ दी प्रोसेस ऑल्सो. सो येस. आणि हां, अजून एक गोष्ट मी याच्यात टाकलेली आहे की आता हे अचीव करण्यासाठी जंक फूड खाऊन तर चालणार नाही. त्याच्यामुळे याच्यासोबतच ना मी हेल्दी डाएटचे असे पिक्चर्स टाकलेले आहेत या विजन बोर्डमध्ये, सो दॅट कलेक्टिव्हली जे सगळे पिक्चर्स आहेत ना ते मिळून मला हे जे गोल आहे ना ते अचीव करण्यामध्ये हेल्प करेल. सो दिस इज अबाउट दी हेल्थ. आता इथे तुम्ही बघू शकता की मी खूप साऱ्या गाड्यांची फोटो टाकलेला आहे. सो ही गाडी ॲज सच तर माझी अचीव नाही झालेली आहे, बट मी ड्राईव्ह करायला खूप जास्त घाबरायचे. मी ड्रायव्हिंग तर शिकली होती, बट हात साफ झाला नव्हता, त्याच्यामुळे मी ड्राईव्ह करायला खूप घाबरायचे. आणि 2025मध्ये मी एक गोष्ट शिकली आहे, ती आहे कॉन्फिडेंटली ड्राईव्ह करणं. ही वाली गाडी तर स्वतःची अशी आलेली नाही आहे, पण माझ्या सासरी अर्चितची जी गाडी आहे वरना, ती माझीच गाडी असल्यासारखी आहे. सो ती मला एक पर्सनल कार भेटलेली आहे. मर्सिडीज ऑडी लवकरच भेटेल, बट सध्या तर मी या गोलच्या जवळ गेलेली आहे. सो याच्यात ना मला असं वाटतं की मी मिस्टेक अशी केलेली आहे ना की मी खूप साऱ्या वेगवेगळ्या गाड्यांचा फोटो टाकलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी रेंज रोवर पण टाकली आहे, मी ऑडी, मर्सिडीज, जे मला खूप भारी वाटत होतं ना मी त्याचे पण फोटोज टाकलेले आहेत. अँड आय थिंक त्याच्यामुळे ब्रेन थोडंसं कन्फ्यूज झालेलं. सो या विजन बोर्डमध्ये मी काय केलेलं ना, मी एकच कार जी आहे ना जी मला खरंच खूप जास्त पाहिजे, मी फक्त त्याचाच फोटो टाकलेला आहे. अँड जास्तीचं जे क्लटर आहे ना ते सगळं जास्त उडवून टाकलं आहे. सो वन थिंग यू शुड अवॉइड इन युअर विजन बोर्ड इज कन्फ्युजिंग युअर ब्रेन. जे काही एक्स्ट्राचं क्लटर आहे ना ते सगळं उडवून टाका. एकच गोष्ट, आता कार आहे ना ती तुम्ही 100 कार, ती तुम्ही 4-5 कार तर नाही एका वर्षात घेऊ शकतात ना. प्रॅक्टिकली तर एक कार येतो ना आपण एका वर्षामध्ये. सो एक कार चूज करा जे तुम्हाला असं मनातून वाटतं की हां यार मला हीच गाडी पाहिजे, आणि त्याच गाडीचा फोटो घ्या आणि ती लावा. आणि मला आत्ता रिअलाईज झालं तुमच्याशी बोलताना की इथे मी ना ड्रायव्हिंगचा टाकलेला फोटो, सी हा असं ड्राईव्ह करतानाचा फोटो टाकलेला. आय थिंक कार तर मॅनिफेस्ट नाही झाली, बट ड्राईव्ह करणं हे नक्की मॅनिफेस्ट झालेलं आहे यांनी. सो आता कॉन्टेंट क्रिएशन जर्नी. सो मी ना इथे PR पॅकेजेसचं, यूट्यूबचं, पॉडकास्टचं, हे रॅम्प वॉकचं, हे असे पिक्चर्स टाकलेले. सो आय वोंट से की हे माझं सगळं अचीव झालेलं, बट हे गोल्स अचीव करण्याची जर्नी नक्की स्टार्ट झालेली याच्यामध्ये. सो बेसिकली जेव्हा मी हा पिक्चर टाकला होता ना हा यूट्यूबचा, माझ्या डोक्यामध्ये यूट्यूब चालू करणं बिलकुल नव्हतं. म्हणजे मी विचार पण केला नव्हता की मी कधी यूट्यूब चालू करेल. मी इंस्टाग्रामसाठी होते की ठीक आहे इंस्टाग्राम आपण थोडेफार पोस्ट करू शकतो, बट यूट्यूब मी कधीच विचार केला नव्हता. हा पिक्चर टाकल्यानंतर मला आय डोंट नो अपने आप ते काय म्हणतात ते यूट्यूब चालू करण्याची अर्ज झाली, आणि नाव आय एम रिअली लव्हिंग इट. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी कधी यूट्यूब पण करू शकेल. सो येस, ॲटलिस्ट जर्नीची तर स्टार्ट झालेली आहे. PR पॅकेजेससुद्धा जर मी असं कंटिन्यू ठेवलं आळस न करता तर नक्की भेटतील. आणि हे जे आहे ना
हे बेसिकली दाखवलेलं आहे की हे एक पॉडकास्ट काइंड ऑफ थिंग आहे. मी नेहमी ना कॅमेरावरती बोलायला खूप जास्त कॉन्शियस व्हायचे. मला असं वाटायचं की माझा आवाज खूपच जास्त असा हाय पिच्ड आणि हाय टोन्ड आहे, त्याच्यामुळे मी कधीच बोलायचे नाही. बट आय थिंक यानी हे मॅनिफेस्ट झालेलं की आय कुड स्पीक कॉन्फिडेंटली इन फ्रंट ऑफ कॅमेरा और इन फ्रंट ऑफ एनीवन फॉर दॅट मॅटर. विल से की हे तर अचीव नाही झालं, बट जे कॅमेरा कॉन्शियसनेस आहे, जे कॅमेरावरती बोलणं आहे, ते माझं नक्की गेलेलं आहे. आता ते तुम्ही बघू शकतात. सो या, हे मॅनिफेस्ट नक्की झालेलं आहे. नेक्स्ट ना मी याच्यामध्ये काही पिक्चर्स टाकलेले आहेत, जे अफर्मेशन्स आहेत किंवा जे वन मोटिवेशनल लाईन्स जे असतात ना ते आहेत. सो असे पिक्चर्स जे तुम्हाला एकदम मोटिवेट करतात, जे तुम्हाला बघूनच असं एकदम एनर्जी वाटते, तर ते तुम्ही नक्की अफर्मेशन्स टाकायला पाहिजेत. त्यांनी कसं ना तुमची ब्रेनची रिवायरिंग होते जेव्हा तुम्ही ते वाचतात. सो अपार्ट फ्रॉम पिक्चर्स तुम्ही अफर्मेशन्स किंवा मोटिवेशनल कोट्स हे नक्की त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. नेक्स्ट ना मी याच्यामध्ये ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलबद्दल बेसिकली टाकलेलं आहे. सो कॉन्सर्ट झालं, हे झालं, तर याच्यामध्ये मी ना BTSचा आणि टेलर स्विफ्टचा हा कॉन्सर्ट टाकलेला आहे. मी ग्लॅडली हे सांगू शकते की मी हे सध्या मागच्या वर्षी तर काही अचीव केलेलं नाही, बट मी कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला गेलेले. गाईज, मी इमॅजिन पण नव्हतं केलं की मी कोल्डप्लेचा कॉन्सर्ट अटेंड करू शकते, बट मी कोल्डप्लेचा कॉन्सर्ट अटेंड केलेला. आणि फॉर दी BTS हे मी ऐकलेलं की BTS यावर्षी इंडियामध्ये येत आहे. अँड आय थिंक माझे जे मागच्या वर्षीचे विजन बोर्डचे जे पिक्चर्स आहेत ते यावर्षी मॅनिफेस्ट होत आहे, बिकॉज मी त्यांना माझ्या विजन बोर्डमध्ये टाकलं आहे. त्याच्यामुळे BTS इंडियामध्ये येत आहे अँड आय विल टेक दॅट क्रेडिट फॉर माय सेल्फ. सो या, हे माझे लाईफस्टाईलचे पिक्चर्स आहेत. यावर्षी मी माझ्या विजन बोर्डमध्ये एक चेंज केला आहे की मागच्या वर्षी ना मला खूप जास्त अशी अँझायटी होत होती, खूप जास्त असं रेस्टलेसनेस होत होतं. देर वॉज नो पीस, देर वॉज नो हॅपीनेस, देर वॉज नो एन्जॉईंग इन दी मोमेंट और लिव्हिंग दी मोमेंट. तर यावर्षी ना मी माझ्या विजन बोर्डमध्ये हमखास टाकलेलं आहे. मी एक असं पीसफुल एक मुलगी मेडिटेट करताना फॉरेस्टमध्ये असं टाकलेलं आहे. अँड माझा ऑरा एकदम क्लीन आहे असं मी पिक्चर टाकलेलं आहे. सो फ्रॉम द करिअर और मॉनिटरी गोल्स विच आय ऑल्सो हॅव वन गोल की मला लाईफमध्ये ना जे काही मी अचीव करेल, बट मी पीसमध्ये असेल, मी एकदम काम असेल, मी ते एन्जॉय करत असेल. आणि याला अलाइन करून मला जे पिक्चर्स वाटले ना मी ते या वर्षीच्या विजन बोर्डमध्ये टाकलं आहे. सो तुम्ही सुद्धा ही गोष्ट करू शकतात की तुम्हाला कुठल्या मेंटल स्टेटमध्ये जायचं आहे. जर तुम्हाला कुठला पिक्चर बघून ते असं वाटत असेल की तुम्ही या मेंटल स्टेटमध्ये तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही नक्की तो पिक्चर घ्या आणि तो पिक्चर तुमच्या विजन बोर्डला लावा. आत्ता मी जेव्हा त्या पिक्चरकडे बघते ना, आपल्यापच त्याला बघून मला एकदम काम फील होतं. सो आय थिंक इट इज व्हेरी हेल्पफुल. सो देन नेक्स्ट कॅटेगरी वुड बी ट्रॅव्हल. मला फिरायला खूप जास्त आवडतं. मी ट्रिपवरून आले नाही की मी लगेच दुसऱ्या ट्रिपची प्लॅन करत असते. अँड मी जेव्हा हे पिक्चर्स टाकले ना, मला माहिती पण नव्हतं की मी कुठे कुठे फिरायला जाईल किंवा काय काय करेल, कुठे कुठे काही डोक्यात असा प्लॅन पण नव्हता. बट माझं एक गोल आहे की मला साऊथ कोरियाला जायचं आहे अँड मला पॅरिसला जायचं आहे, मला युरोप फिरायचं होतं, हे माझं गोल होतं. आणि त्याला लक्षात ठेवून मी इथे काही पिक्चर्स टाकले होते जे असे ट्रॅव्हलचे आहे. फॉर एक्झाम्पल हे इथे पहा, इथे पॅरिसचं आहे, इथे असं बीचवाला आहे, परत इथे छान असं फूड खातानाचं आहे. सो या, मी ना 3-4 ट्रॅव्हलचे पिक्चर्स टाकले होते. आता लेट मी टेल यू अ व्हेरी गुड स्टोरी. सो मी ना एक कॅथेड्रलचं पिक्चर टाकलं होतं माझ्या मागच्या विजन बोर्डमध्ये, आय थिंक 2023च्या विजन बोर्डमध्ये, आणि मी त्याच्याबद्दल विसरून गेले होते. बट लास्ट इयर 2025मध्ये आपणच युरोपचा ट्रिप झालेला आणि त्याच्यामध्ये यातले काही विजन्स आणि मागच्या विजन बोर्डमधलं ते एक्झॅक्ट कॅथेड्रल आहे, मी तिथे व्हिजिट केलेलं. म्हणजे मी जेव्हा विजन बोर्डचा हा व्हिडिओ बनवत होते ना, तेव्हा मला रिअलाईज झालं की यार, हे विजन बोर्ड हे तर मी मॅनिफेस्ट केलेलं आहे. म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की मी स्वित्झर्लंड, इटलीला माझी फर्स्ट जी आउट ऑफ इंडियाची ट्रिप असेल ती तिथली असेल. बट ऑल थँक्स टू माय विजन बोर्ड, माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप ही युरोपची आणि स्वित्झर्लंडची होती. सो ज्या काही डेस्टिनेशन्सला तुम्हाला जायचं आहे, ज्या काही स्पेसिफिक जागेवरती तुम्हाला जायचं असेल, मेक शुअर की तुम्ही तिथला फोटो घ्या आणि तिथे टाका इफ यू लव्ह ट्रॅव्हलिंग. सो लाईटनी खूप मोठा धोका दिलेला आहे.
बट आपल्याकडे आता फोन खूप चांगला आहे, त्याच्यामुळे वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ दिस. ओके, माझी जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ना ती आहे शॉपिंग. आय लव्ह शॉपिंग. म्हणजे शॉपिंग मला असं वाटतं माझा एक पण महिना असं जात नाही की मी शॉपिंग करत नाही, विच इज अ बॅड थिंग अँड आय एम वर्किंग ऑन इट. बट मी शॉपिंग रिलेटेड खूप सारे पिक्चर्स याच्यामध्ये टाकले होते. फॉर एक्झाम्पल हे बॅग्स झालं किंवा हे लक्झरी बॅग्स अशा घ्यायच्या झाल्या, काही का असं ना मी ते टाकलेले. अँड ट्रस्ट मी गाईज, मागच्या वर्षात मी जेवढी शॉपिंग केलेली आहे ना तेवढी मी माझ्या आयुष्यात केलेली नाही, जस्ट बिकॉज ऑफ दीज पिक्चर्स. सो जर तुम्हाला शॉपिंग आवडत असेल तर नक्की हे असे शॉपिंगचे पिक्चर्स तुम्ही तुमच्या विजन बोर्डमध्ये टाका. जसं की हे, आता ही डिओरची बॅग आहे, ही 2 आउट ऑफ द बजेटवाली बॅग आहे फॉर नाव. बट मी माझी फर्स्ट लक्झरी बॅग मागच्या वर्षी घेतलेली. हा जो तुम्ही प्लेनचा पिक्चर बघत आहात ना, मी ऑलमोस्ट 20 to 30 फ्लाईट्स घेतलेले मागच्या वर्षामध्ये. हा बरं, तुम्हाला तर माहितीच आहे मी अजमेरला शिफ्ट झाले, माझं घर औरंगाबादला आहे, मी पुण्याला राहत होते. सो टू अँड फ्रोमध्ये माझ्या खूप साऱ्या फ्लाईट झालेल्या आणि माझी इंटरनॅशनल सुद्धा ट्रिप झालेली. सो येस, दिस ॲक्च्युली गॉट मॅनिफेस्टेड नॉट वन्स बट ऑलमोस्ट 30 to 40 टाइम्स. नेक्स्ट पिक्चर आहे हे. याच्यामध्ये ना हील्स आहेत, बॅग्स आहे, हे ते मला नेहमी ना कलेक्ट करायला खूप जास्त आवडतं. आय किड यू नॉट, माझ्याकडे आता इतकं सुंदर बॅगचं आणि हील्सचं कलेक्शन झालेलं आहे. अँड आय थिंक आय शुड गिव्ह क्रेडिट टू दिस पिक्चर फॉर इट. हे पिक्चर तुम्ही इथे बघताय. सो हे बेसिकली एक विलेज आहे युरोपमध्ये, आय डोंट नो वेअर एक्झॅक्टली. तिथे ना हे सगळे लक्झरी ब्रँडचे स्टोर्स आहेत आणि माझं खूप मोठं असं ड्रीम होतं की लक्झरी ब्रँड्समधून शॉपिंग तर मी करेलच जेव्हा मी केपेबल होईल, बट मला एकदा तिथे जायचं होतं, एकदा मला ते शॉप्स बघायचे होते आणि मला ते असं फील करायचं होतं की कशी वाईब असते एक्झॅक्टली. सो मी हा पिक्चर टाकला होता. आणि जेव्हा आम्ही युरोपला गेलो होतो, सो तिथे फ्लॉरेन्समध्ये आमचं जिथे हॉटेल होतं तिथे जस्ट खाली ओमेसचं स्टोर होतं, डिओरचं स्टोर होतं. म्हणजे जे ब्रँड्स तुम्ही म्हणसाल, शनेल, लुई विटॉन, जे म्हणसाल ते सगळे स्टोर्स होते. म्हणजे इट वॉज लाईक ड्रीम कम ट्रू. म्हणजे ते स्टोर्स बघणं सुद्धा वॉज अ ड्रीम कम ट्रू. दिस ऑल्सो गॉट मॅनिफेस्टेड. आत्ता जेव्हा मी गो थ्रू करते ना माझ्या विजन बोर्डनी, तेव्हा मला समजतं की यार काही ना काही वेजने ना मी ते अचीव केलेलं आहे, जे पिक्चर्स मी टाकले आहेत. आता जर तुम्हाला दाखवायचं झालं ना तर इथे ना मी कोरियन फूडचा असा पिक्चर टाकलेला. अँड मला खूप इच्छा होती कोरियन फूड ट्राय करण्याची आणि लकीली पुण्यामध्ये कोरियन फूड इन्फ्यूज झालेलं. सो मागच्या वर्षी मी फूड खूप जास्त ट्राय केलेलं. तसंच हे सुशीचा पिक्चर झाला. मला सुशी खूप जास्त आवडते. अँड ग्रोईंग अप आय नेवर इमॅजिन की मी कधी सुशी पण खाऊ शकेल. बट पुण्यामध्ये सुशीचं कल्चर खूप जास्त वाढू लागलं आणि खूप यम्मी सुशी भेटू लागले. अँड ट्रस्ट मी, आय हॅव ट्राईड बेस्ट जागातल्या ज्या बेस्ट सुशी आहेत ना त्या मी सगळ्या ट्राय केलेल्या पुण्यामधल्या. अँड द नेक्स्ट थिंग इज हे. असं एक मुलगी आहे, ती यॉटवरती अशी मस्त चिल करतीये. हे माझं एकदा नाही 2दा कम्प्लीट झालेलं. 2024मध्ये सुद्धा आणि 2025मध्ये सुद्धा मी 2दा यॉटमध्ये गेले आणि 2दा माझं कम्प्लीट झालेलं. सो आता मी जेव्हा बघते ना विजन बोर्डमध्ये, मला असं वाटतं की यार तुमचे विजन बोर्ड्स ना ॲक्च्युली फुलफिल होत राहतात काही ना काही वेजनी. आणि इथेच मी तुम्हाला एक वॉर्न पण करू इच्छिते, बिकॉज विजन बोर्डनी काय मॅनिफेस्ट येईल तुम्हाला सांगता येत नाही. मी गाडीचा फोटो टाकला होता, बट तो ड्राईव्ह करतानाचा होता, म्हणून माझं ड्रायव्हिंग मला आहे जी विजन आहे ते पूर्ण झालेलं. सो मेक शुअर जे तुम्ही पिक्चर्स चूज करचाल ना ते तुम्ही खूप जास्त असं निरखून चूज करा एकदम. म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल्ड जे असतील ना त्याचे सगळे बघून चूज करा. ओके, तो माझ्या विजन बोर्डवरून तर तुम्हाला समजलंच असेल की विजन बोर्ड्स ॲक्च्युली डू वर्क. तुम्हाला सांगते, लाईफला सेक्शन्समध्ये डिवाईड करा, गोल्स लिहा. मेक शुअर त्या गोल्समध्ये 20% लॉंग टर्म गोल्स असतील आणि 80% जे असतील ते शॉर्ट टर्म गोल्स असतील, विच यू थिंक दोज आर अचिवेबल और विच यू त्यातून तुम्हाला येतं की हां हे अचिवेबल आहेत. मेक शुअर असे गोल्स लिहा. पिंटरेस्टवरती जा, पिंटरेस्टवरती जाऊन ते गोलचे कीवर्ड्स जे आहेत ना ते टाईप करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही तिथे पिक्चर्स येतील. त्यातले जे तुम्हाला पिक्चर्स वाटतात की यार मला हे पाहिजे, ज्याला तुम्ही एकदम इमोशनली असं कनेक्ट होऊ शकतात, लगेच तो डाउनलोड करा विदाउट इवन गिविंग अ सेकंड थॉट, काहीच विचार न करता. बिकॉज जेवढं तुम्ही बघचाल ना तेवढं तुम्ही डाऊटमध्ये जातात. सो एनी पिक्चर विच यू थिंक की यार तुम्ही त्याला रिझोनेट करू शकतात, लगेच त्याला डाउनलोड करून घ्या.
एकदा का सगळ्या गोल्सचे सगळे पिक्चर्स डाउनलोड झाले की त्याला एका 4 साईजमध्ये आपलं वर्ड डॉक्युमेंट असतं ना त्याच्यामध्ये ते पिक्चर्स अरेंज करा आणि त्याची प्रिंटआउट करा. मेक शुअर त्याची कलर प्रिंटआउट काढा बिकॉज त्यांनी खूप जास्त रिअलिस्टिक वाटतं. मी यावर्षी जे आहे ना ते फोटो पेपरवरती प्रिंट केलेलं आहे. मागच्या वर्षी मी याच्यावरती प्रिंट केलं होतं. एनिथिंग जे तुम्हाला बजेट अलाव करेल तुम्ही त्याच्यावरती प्रिंट करा, बट कलर्डच करा. नेक्स्ट थिंग इज की सगळे प्रिंटआउट आलं की सगळे त्याचे कटिंग्स करा आणि हाताने विजन बोर्ड क्युरेट करा. सो द की इज की जेवढं तुम्ही इमोशनली किंवा जेवढं तुम्ही फिलिंग्सनी तो विजन बोर्ड बनवतात ना तेवढं तुम्ही जास्त त्या विजन बोर्डशी कनेक्टेड होतात आणि जेव्हा पण तुम्ही त्या विजन बोर्डकडे बघचाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की हां ही माझी लाईफ आहे. सो विजन बोर्ड एकदम तुमच्या हाताने क्युरेट करा. जेवढं तुम्हाला डेकोरेट करता येईल डिझाईन करता येईल तेवढं करा. विजन बोर्ड तयार होईल. मेक शुअर तो विजन बोर्ड अशा ठिकाणी पाहिजे ना की तुमची नजर तिथे लवकर पडेल. मोस्टली जेव्हा तुम्ही उठचाल ना तेव्हा तुमची नजर पडायला पाहिजे आणि झोपण्याच्या आधी. सो माय सजेशन वुड बी बेडच्या साईडला किंवा तुमच्या एकदम समोर. माझा सध्याचा जो विजन बोर्ड आहे ना तो मी इथे झोपते आणि एक्झॅक्टली बाजूला विजन बोर्ड आहे. मी म्हणजे असं जरी केलं तरी मला माझा विजन बोर्ड दिसतो. सो विजन बोर्ड लावा. आणि व्हॉट यू शुड नॉट डू, डोंट क्लटर युअर विजन बोर्ड. बी व्हेरी क्लिअर, बी व्हेरी स्पेसिफिक. 4 गाड्या पाहिजेत नाही, 1 गाडी घ्या. भले ती किती महाग असेल ती गाडी घ्या, त्याचा पिक्चर घ्या, ती लावा आणि ती मॅनिफेस्ट करा. सेकंड, डोंट गेट व्हेरी ऑब्सेस्ड विथ युअर विजन बोर्ड. म्हणजे तुम्ही फक्त बघतच राहताय आणि म्हणताय मला का भेटत नाहीये किंवा हे अजून झालं का. गेट ऑब्सेस्ड. बघा, चांगलं फील करा, विसरून जा. लाईफ तुम्हाला समजणार पण नाही की युनिवर्स कधी तुमच्या फेवरमध्ये काम करेल आणि कधीही या सगळ्या गोष्टी तुमच्या आपण्याप पूर्ण होतील. आणि हां, असं नाही आहे बरं का की विजन बोर्ड फक्त आजकालच्या लोकांसाठी आहे. विजन बोर्ड कोणीही बनवू शकतं. तुम्ही तुमच्या लहान मुलांना सांगू शकतात की विजन बोर्ड बनवा. तुम्ही स्वतः जर 50-60 वर्षाचे असाल तर तुम्ही विजन बोर्ड म्हणजे आई वडिलांना, भाऊ बहिणींना, लहान मुलांना कोणी विजन बोर्ड्स बनवायला पाहिजे. बिकॉज लाईफमध्ये ना आपल्याला नेहमी काहीतरी लुकअप टू करायला पाहिजे असतं आणि जेव्हा काहीतरी लुकअप टू करायला नसतं ना आपण भरकटून जातो. पण फक्त लाईफच्या पाथवरती चालत असतो आपण, ती लाईफ जगत नसतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की गोल्स असायला पाहिजे. आणि विजन बोर्ड हे तुम्हाला खूप जास्त हेल्प करतं की तुम्हाला त्या वर्षामध्ये काय काय अचीव करायचं आहे ते तुम्हाला सेट करायला हेल्प करतं. आणि दुसरी गोष्ट ते तुम्ही ॲक्च्युली पिक्चराईज करू शकतात. सो नॉट जस्ट रायटिंग द गोल्स, तो व्हिज्युअलायझिंग द गोल्स इज द की बिहाइंड द विजन बोर्ड. हा मी खूप रँडम व्हिडिओ घेतला आहे. मला माझा जुना विजन बोर्ड इथे पडलेला दिसला म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात की मी काय काय अचीव केलं, काय काय नाही केलेलं. सो फ्लो एक असा तुम्हाला याच्यात भेटला नसेल, बट तुम्हाला जर काही हेल्प पाहिजे असेल तर मला नक्की DM करा, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मी तुम्हाला नक्की हेल्प करेल विजन बोर्ड्स क्युरेट करण्यासाठी. प्लीज 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 ॲटलिस्ट माझे एक्झाम्पल्स बघून तरी विजन बोर्ड तुम्ही बनवायला घ्या. ॲटलिस्ट ट्राय द्या. होईल नाही होईल माहीत नाही, झालं तर चांगलंच, नाही झालं तर कोणाचं काही नुकसान तर नाही आहे ना. सो नक्की ट्राय करा. अँड होप यू लाईक दी व्हिडिओ. सपोर्ट करत राहा आणि असंच एनकरेज करत राहा आम्हाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.